की एका सक्सेसफुल महिलेसाठी तिचं नाव समाजात प्रमोट करण्यासाठी तिला एक उंचांकी देण्यासाठी असं एक सक्सेसफुल माझ्या मागचे जे व्यक्ती आहे ते म्हणजे माझं जीवनसाथी. जनरली असं म्हटलं जातं की एका सक्सेसफुल मनुष्यामागं एका स्त्रीचा हात असतो, पण जगात असं पण होतं किंवा माझ्या स्वतःच्या आयुष्यात असं पण घडलेलं आहे की एका सक्सेसफुल महिलेसाठी तिचं नाव समाजात प्रमोट करण्यासाठी तिला एक उंचांकी देण्यासाठी असं एक सक्सेसफुल माझ्या मागचे जे व्यक्ती आहे ते म्हणजे माझं जीवनसाथी. त्यांनी माझं नाव, माझं इमेज, म्हणजे माझं सर्वस्व जे आज समाजात इतर लोकांमध्ये जे फुलवण्यासाठी किंवा एक नाव लौकिक करण्यासाठी, जो माझं आज एवढं उंचांकीवर मला नेण्यासाठी जे माझ्या मागचं, जे माझं खरं पाठबळ आहे, जे माझं सपोर्टर आहे, जो माझं एक असं मोटिवेशन आहे की ते मला शब्दात व्यक्त करताना पण शब्द सुचत नाही, अशा माझ्या जीवनसाथीसाठी मी हे सांगणार की जे म्हटलं जातं की एका सक्सेसफुल माणसामागं त्याच्या एका स्त्रीचा हात असतो, तर माझं जनरली असं मत आहे की एका सक्सेसफुल महिलेमागं पण तिच्या जीवनसाथीचा हात असतो. सर नेहमी सर्वांच्या पाठीमागे, सर्व एम्प्लॉईंच्या पाठीमागे असेच खंबीरपणे उभे असतात आणि सरांचं गुणवैशिष्ट्य म्हणजे सरांच्या चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य की जे आम्ही काम करण्यासाठी आम्हाला खूप बळ देत असतं. आम्ही कितीही कामात असलो पण त्या स्मित हास्याने आम्हाला बळ येतं, ऊर्जा येते आणि उत्साह सुद्धा येतो. सेल्समध्ये, मार्केटिंगमध्ये काम करताना खूप साऱ्या अडचणी मला आणि आमच्या टीमला येतात, परंतु त्या सर्व अडचणींवर एकच सोल्युशन असतं, ते म्हणजे हेमाडे सर. सरांकडून आम्हाला कायम एनर्जी, मोटिवेशन, डायरेक्शन ह्या सर्व गोष्टी मिळतात आणि आम्ही त्यांना फॉलो करतो. सरांबद्दल बोलायचं झालं तर शब्द कमी पडतील. सरांनी सर्वांसाठी म्हणजे कंपनीसाठी खूप मोलाचे सहकार्य हे केलेले आहे. माणूस लहान असो वा मोठा, सर्वांची आल्यानंतर कंपनीमध्ये आपुलकीने विचारपूस करणारे, सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे, सर्वांना मायेच्या हाताने जवळ घेणारे. हेमाडे सर म्हटलं किंवा कुटुंब प्रमुख म्हटलं की एक त्या नावामध्येच एक जबाबदारी असते, एक अशी जबाबदारी की त्या जबाबदारीला जो माणूस पेलू शकतो त्याच माणसाकडे खरी ती जबाबदारी दिली जाते. नव्हे तर ती त्याला त्याच्या कर्मातून, त्याच्या मेहनतीतून, त्याच्या कष्टातून, त्याने केलेल्या अफाट चिकाटीतून, दाखवलेल्या चिकाटीतून त्याला ती मिळालेली असते, त्याने ती कमावलेली असते. म्हणूनच कुटुंब प्रमुख म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन, छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यामध्ये कशी सुधारणा केली जाते, त्यामध्ये अजून काय आपल्याला नवनवीन करता येतं, ते नवनवीन उपक्रम राबवून, त्या नवनवीन गोष्टी राबवून कशा प्रकारे आपण सर्वोत्तम आपला देऊ शकतो किंवा ज्या कर्मचारी आपल्याकडे काम करतात त्या कर्मचाऱ्यांकडून आपण ते करून घेऊ शकतो, ही जबाबदारी म्हणजेच एक उत्तम नेता, एक उत्तम लीडर. तर तुमचं आयुष्य असंच आरोग्यमय आणि निरोगीमय असेल एवढीच देवाचरणी प्रार्थना करते. हेमाडे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. वर्षभर आम्ही ज्या क्षणाची वाट बघत असतो तो दिवस म्हणजे 20 सप्टेंबर, हेमाडे सरांचा बर्थडे. आदरणीय सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या परिवाराकडून तसेच संपूर्ण BVG टीम कडून सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. म्हणजे आदरणीय श्री घनश्याम प्रकाश हेमाडे सर, पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या या जन्मदिनानिमित्त आम्हा सर्व कर्मचाऱ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. గౌరవనీయులైన మీకు ఈ ప్రత్యేక దినోత్సవ సందర్భంగా జన్మదిన శుభాకాంక్షలు తెలియజేస్తున్నాము. आज आमचे लाडके कुटुंब प्रमुख हेमाडे सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अजूनही मनात रेंगाळत असतानाच घनश्यामजींना आहेर म्हणून राजूजींच्या रूपात एक अमूल्य भेट मिळाली. दाम्पत्याचा हा प्रवास फक्त एक यशोगाथा नाही, तर समर्पण, परिश्रम आणि विश्वासाने लिहिलेला एक प्रेरणादायी इतिहास आहे. birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, birthday, birthday. ये मेरी अदा है, ये मेरा है स्टाइल. ये मेरी अदा है, ये मेरा है स्टाइल. जो सर
smile. Happy birthday